2014च्या लोकसभा निवडणुकीचा काळ होता. भाजपनं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केलं होतं. मोदी निवडणुकीचा जोरदार प्रचार करत होते. तोपर्यंत भाजप आणि काँग्रेसमध्ये फाईट आहे हे दिसून येत होतं. पण त्याचवेळी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं मोदींबाबत एक असं वक्तव्य केलं ज्यानं सगळ्या निवडणुकीचं वातावरण बदलून टाकलं. हे वक्तव्य होतं मोदींना चायवाला म्हणण्याचं. निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख चायवाला असा केला. मोदी 21व्या शतकात कधीही पंतप्रधान होणार नाही. त्यांची इच्छा असेल तर ते काँग्रेसच्या कार्यालयात चहा विकायला येऊ शकतात, असा पर्सनल अटॅक मणिशंकर अय्यर यांनी केला होता. आता काँग्रेसच्या नेत्यानं मोदींना चायवाला म्हणून हिणवलं, पण याचाच वापर मोदींनी आपली संपूर्ण इमेज बिल्ड करण्यासाठी केला. या वक्तव्यानंतर भाजपनं चाय पे चर्चा कार्यक्रम सुरू केला. पक्षानं आपलं सगळं कॅम्पेन चायवाला या एका नरेटिव्ह भोवती फिरवत ठेवलं. परिणाम हा झाला की देशाच्या जनतेनं मोदींना अगदी भरभरून मतं देऊन पंतप्रधान केलं. थोडक्यात काय तर मोदींनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं रूपांतर मोठ्या संधीमध्ये केलं. मोदींचं एकूणच राजकारण पाहिलं तर त्यांनी प्रत्येक वेळी संकटात संधी शोधल्याचं दिसून आलंय. विरोधकांनी त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी मोदींनी त्याचंच भांडवल बनवून स्वतःला मोठं केलंय. आता सध्या मोदींवर देशातल्या जेनझी आंदोलनावरून मोठी टीका व्हायला लागली आहे. हे आंदोलन मोदींच्या इमेजला डॅमेज करणारं ठरू शकतं असंही म्हटलं जात आहे. पण नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा मोदी या संकटात संधी शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. यावरूनच चर्चा सुरू झाली आहे. मोदी यावेळी यशस्वी होतील का? मोदी या संकटाचं रूपांतर सुद्धा मोठ्या संधीत करतील का? हा विषय नेमका आहे काय? जेनझी आंदोलनातून मोदी कशा प्रकारे संधी शोधतायत? याआधी त्यांनी हे कसं करून दाखवलंय? यावेळी ते यशस्वी होतील का? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. देशातल्या जेनझी आंदोलनावरून भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होत असलेली सर्वात मोठी टीका म्हणजे भाजप नेते हे आजच्या जेनझींशी कनेक्ट होत नाहीयेत. देशाच्या तरुण पिढीचे नेमके प्रश्न काय आहेत, या पिढीचे विचार काय आहेत, हे भाजप नेत्यांना समजलंच नाही. त्यामुळे त्यांच्यातला असंतोष वाढत गेला आणि हे आंदोलन एवढं मोठं झालं असं विश्लेषण आता व्हायला लागलंय. तसं पाहिलं तर भाजपनं युवा पिढीचं हे सगळं आंदोलन हाताळायला उशीर केला, ही गोष्ट स्पष्ट आहे. आंदोलक महिन्याभरापासून जंतर मंतरवर बसले होते, पण त्या दरम्यान त्यांच्याकडे सरकारकडून अजिबात लक्ष दिलं गेलं नाही. परिणाम असा झाला की हे आंदोलन मोठं होत गेलं. मग ज्यावेळी भाजपनं आंदोलकांना रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. शेवटी मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन आंदोलन थांबवावं लागलं. आता तेव्हापासूनच मोदी काय करतायत तर त्यांनी देशाच्या युवा पिढीशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. भाजप नेते तरुणांशी कनेक्टेड नाहीत असा आरोप होत असताना मोदींनी थेट युवा पिढीशी बोलायला सुरुवात केली आहे. आता यासाठी मोदी कोणत्या माध्यमाचा वापर करतायत तर तो इंस्टाग्रामचा. इतक्या वर्षांपासून रेडिओवर मन की बात करणारे मोदी आता इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकतायत. कारण देशाची युवा पिढी ही टीव्ही किंवा रेडिओवर नाही तर इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह आहे. कॉकरोच जनता पार्टीचं सगळं आंदोलन हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून उभं राहिलं होतं. मोदींनी हे चांगलं ओळखलं असून त्यामुळेच त्यांनी इंस्टाग्रामवर आपली सक्रियता वाढवली आहे. मागच्या 8 दिवसात मोदींनी इंस्टाग्रामवर 5 व्हिडिओ शेअर केलेत. प्रत्येक व्हिडिओ ते युवा पिढीशी बोलतायत. सर्व व्हिडिओंना कोट्यवधी व्ह्यूज मिळालेत. थोडक्यात काय तर मोदींनी जेनझींमधला आक्रोश ओळखला आणि त्यांच्याशी बोलायला ते थेट त्यांच्याच पातळीवर आले. याचा परिणाम सुद्धा लगेच दिसून येतोय. उदाहरण घ्यायचं झालं तर रुचिका सिंग नावाच्या तरुणीचं घेता येऊ शकतं. खरं तर युवा पिढीच्या या आंदोलनादरम्यान अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. यातलाच एक व्हिडिओ रुचिका सिंग या तरुणीचा होता. जंतर मंतरवर आंदोलन करताना या तरुणीनं पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अत्यंत शिवराळ भाषा वापरली. तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून सगळीकडे संताप व्यक्त करण्यात आला. या व्हिडिओमुळे ही तरुणी पोलिसांच्या रडारवर आली आणि 29 जुलैला तिच्या विरुद्ध FIR सुद्धा दाखल करण्यात आली. आता या मुद्द्यावरून वातावरण तापत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्रामवर आले. शुक्रवारी रात्री त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला ज्यात चुकीची भाषा वापरणाऱ्या मुलांना मी माफ करतो असं त्यांनी म्हटलं. मोदींचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. ज्यानंतर शनिवारी सकाळी या तरुणीनं स्वतः एक व्हिडिओ टाकून मी देशाची माफी मागते असं म्हटलं. मी जे काही केलंय ते चुकीचं होतं, मला स्वतःला याची फार लाज वाटते असं रुचिका यांनी सांगितलं. आता या सगळ्यात घडलं काय तर मोदींनी मी मुलांना माफ करतो असं म्हटल्यानंतर या तरुणीनं स्वतःहून देशाची माफी मागणारा व्हिडिओ टाकला.
थोडक्यात मोदींच्या व्हिडिओचा परिणाम या तरुणीवर झाला हे स्पष्ट आहे. इथेच मोदींनी युवा पिढीचा कोड क्रॅक केल्याचं बोललं जात आहे. इतक्या दिवसांपासून ज्या युवा पिढीशी मोदी कनेक्ट नाहीत असं म्हटलं जात होतं, तेच मोदी आता पुन्हा या पिढीच्या जवळ येत असल्याचं म्हटलं जात आहे. मोदींचा प्रत्येक व्हिडिओ इंस्टाग्रामवर ट्रेंड होतोय, त्यावर अनेक मीम्स बनतायत, लोक एंगेजही होत आहेत. मोदी संकटात संधी शोधण्याचं काम करतायत ते अशा प्रकारे. आता मोदींनी हे पहिल्यांदाच केलंय का? तर अजिबात नाही. जेव्हा जेव्हा मोदींच्या इमेजवर पर्सनल अटॅक झाला तेव्हा तेव्हा त्यांनी त्याचं रूपांतर मोठ्या संधीत केल्याचं दिसून आलं. 2014 मध्ये जेव्हा चायवाला म्हणत अटॅक झाला तेव्हा याच शब्दाला मोदींनी स्वतःची ओळख बनवली. त्यांनी चाय पे चर्चा सुरू करून निवडणुकीचं वातावरण आपल्या बाजूने फिरवलं. त्यानंतर 2019 मध्ये जेव्हा चौकीदार चोर है असा अटॅक झाला तेव्हा मोदींनी मैं भी चौकीदार हे कॅम्पेन सुरू करून या टीकेचं रूपांतर संधीत केलं. मोदी हे त्यांच्या कुटुंबासोबत राहत नाहीत, त्यांना फॅमिली नाही असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं करण्यात आला. यावर मोदींनी भारत देशच माझा परिवार आहे असं काउंटर केलं. थोडक्यात काय तर मोदींनी प्रत्येक वेळी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरून संधी साधली, ज्यात ते यशस्वी सुद्धा झाले. आता ते देशाच्या जेनजींशी संवाद साधतायत, याचे परिणाम सुद्धा दिसायला लागले. पण आता मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे यावेळी मोदी यात यशस्वी होतील का? यावेळच्या संकटाचं रूपांतर ते संधीत करू शकतील का? तर यावेळी मोदी यांच्या विरुद्ध जात असलेली गोष्ट म्हणजे त्यांच्यावर पहिल्यांदाच विक्टिम कार्ड खेळत असल्याचे आरोप होत आहेत. मुळात पंतप्रधान मोदींनी तरुणांशी संवाद साधणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेत. मात्र यापैकी कोणत्याच व्हिडिओत त्यांनी तरुणांवर झालेल्या लाठीचार्जचा उल्लेख केलेला नाही. दिल्ली पोलिसांनी 20 जुलैला ज्या प्रकारे आंदोलकांवर तुफान लाठीचार्ज केला, पेलेट गनचा वापर केला, बिहारमध्ये आंदोलकांवर AK-47 बंदुकीचा वापर झाला, यावर मोदींनी एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही. लाठीचार्जमध्ये जे विद्यार्थी गंभीर जखमी झाले त्यांच्याबद्दल मोदींनी आपल्या एकाही व्हिडिओमध्ये सहानुभूती दाखवली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी आंदोलन का करत होते, ते धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का मागत होते, या मूळ विषयाला मोदींनी हातच लावला नाही. उलट शिव्या देणाऱ्या मुलांना माफ करून मोदींनी स्वतःलाच विक्टीम बनवल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. विरोधकांचा आरोप आहे की मोदींचे हे व्हिडिओ फक्त एक PR स्टंट आहे, कारण दुसऱ्या बाजूला पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांवर FIR नोंदवलेत. या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर कारवाई केली जाते. खासदार संजय राऊत यांनी यावरून मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदी माफी मागतायत, पण त्यांची माफी मागायला कोण गेलं होतं? मोदी हे भरकटल्यासारखे वागतायत असं राऊत यांनी म्हटलंय. खासदार वर्षा गायकवाड यांनी यावरून मोदींवर टीका करताना म्हटलं की मोदी हे राहुल गांधींबाबत, जवाहरलाल नेहरूंबाबत काय काय बोललेत हे त्यांनी आठवायला हवं असं गायकवाड यांनी म्हटलं. एकूणच काय तर युवा पिढीच्या आंदोलनानंतर मोदी या पिढीशी कनेक्ट करण्यासाठी त्यांच्या पातळीवर गेलेत. टीव्हीवरच्या मन की बात वरून मोदी इंस्टाग्राम रील्सवर आलेत. काही प्रमाणात याचा परिणाम सुद्धा होताना दिसतोय. मात्र यावेळी त्यांच्यावर अनेक बाजूंनी टीका सुद्धा व्हायला लागली आहे. आता मोदी यातून नेमका कसा मार्ग काढतील यावर त्यांचं राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? मोदींच्या या राजकारणाबाबत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.